आपण फक्त शेती संबंधी माहिती घ्या, बी हलवायचं आणि ते सावलीत सुकून मग बी पेरायचं. ओके. आणि एकदा पुन्हा सांगाल का 2% गोमूत्र? 2% गोमूत्र आणि ट्रायकोडर्मा असेल तर 5 ग्रॅम प्रति किलो बियाणं. ओके. लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर 5 ml. ओके. पावडर फॉर्म मध्ये असेल तर 5 ग्रॅम. हां. ओके. ते ह्याच्यात सुकवायचं नंतर बुडवायचं नाही, त्याला हां. लावायचं. ओके, लावायचं. हा, नाही तर बुडवलं तर त्याला अंकुर येईल. ओके. बी ठीक. असं सांगितलं, त्या बियाणावरती शिंपडायचं, बियाणं हां. हलवायचं, हं. सावलीत सुकवायचं. आणि मी कुठेही बुडवायचं म्हटलेलं नाही. नाही, तुम्ही नाही. मनाचे अर्थ काढू नका ओके, आणि सॉरी. तसं लिहू पण नका. नाही, नाही. शिंपडणे. कारण शब्दशः घेतल्यानंतर खूप फरक होतो. म्हणजे तुमचं काही बियाणं आहेत ते जर गोमूत्राच्या पाण्यात बुडवलं तर लगेच त्याची साल ओली होईल आणि सुटेल ती साल. ओके. 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 ठीक आहे. आणि त्यानंतर डायरेक्ट आपण त्यांना जमिनीमध्ये ब्रॉडकास्ट करू, जसं सीड ब्रॉडकास्टिंग करू शकतो की त्यात सुकवलं. मुळामध्ये तुम्हाला हिरवळीचं खत घालायचं कोणी सांगितलं, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण हिरवळीच्या खताला 45 दिवस तुमचे वाया जातात हो, आणि हो. 45 दिवसानंतर तुमच्या जमिनीचा वापसा गेल्यानंतर तुम्ही पुढचं पीक लावू शकत नाही. त्याचे तुमच्या डोक्यामध्ये जी हिरवळीच्या खताची कल्पना आहे ती तुम्ही माळावरती पेरा आणि हिरवळीचं खत म्हणून न वापरता ते पूर्ण वाढवा, कापून आपल्या पिकामध्ये मल्चिंग करा, त्याचा जास्त फायदा होतो. हिरवळीच्या खताची कन्सेप्ट ऊसासारख्या पिकासाठी खूप उपयुक्त असते. कारण ऊसामध्ये बाळ बांधणी जी असते ती 2 महिन्यांनी असते. पण भाताच्या शेतात, भेंडीच्या शेतात हिरवळीचं खत करता येणार नाही. ओके. नाही, कारण ते करायचं कारण असं होतं की ऑर्गॅनिक कार्बन ऑलमोस्ट 0.2च्या खाली आहे. त्यामुळे थोडा तरी ऑर्गॅनिक कार्बन इम्प्रूव्ह होईल त्या खताने असं. हिरवळीच्या खतामध्ये जो कार्बन असतो तो अस्थिर कार्बन असतो. तो महिन्याभरात संपून जातो. त्याच्या जमिनीमध्ये त्याचा काहीही उपयोग होत नाही. पिकाला उपयोग होतो थोडासा. त्याच्या तुम्हाला जमीन सुपीक करायची असेल तर हिरवळीच्या खताची झाडं पूर्ण बी होईस्तोवर वाढू द्यायची. त्या हिरवळीच्या खताच्या झाडांना जमिनीवरती मुळांवरती नायट्रोजनच्या गाठी असतात, त्या जमिनीतच राहतात आणि तसं ते लिग्नन आणि हार्डवूड तयार होतं. आणि वरचं जे झाड असतं ते तंतुमय पदार्थ असतं, ते कुजायला वेळ लागतं. तर असं जर केलं तर जमिनीतला कार्बन वाढतो. पण हिरवळीचं खत गाडलं तर जमिनीतला कार्बन तुम्हाला जर वाढवायचा तो अजिबात वाढत नाही. ओ- त्याच्यापेक्षा तुम्ही जमिनीमध्ये तुरीसारखं पीक लावलं तर कार्बन पण वाढतो आणि तुम्हाला उत्पादन पण मिळतं. ओके. त्या हिरवळीच्या खतात तूर आहे म्हणजे विथ अदर हिरवळीच्या सीड्स. खतामध्ये तूर नाही. परत एकदा सांगतो, हिरवळीचं खत 45 दिवसात गाळून टाकायचं फुलावर आल्यानंतर, कोवळं असताना. तर ते कुजतं आणि कुजताना जमिनीतलं ते पाणी आणि ओलावा नायट्रोजन वापरतं. त्याची डिफिशियन्सी येते. त्याची हिरवळीच्या खताची काढायची कन्सेप्ट एकेकाळी होती, आता ती नाही. ओके. हं. हिरवळीचं पीक तुम्ही लावा, चवळी, मूग, ते बी घ्या आणि पीक सोडून द्या जमिनीवरती. ओके. ते पुढच्या जमिनीमध्ये सगळं काढलं जातं नांगरताना आणि जमिनीमध्ये नत्राच्या गाठी स्थिर राहतात. कोवळ्या पिकात राहत नाहीत, तयारही होत नाहीत. ओके. ओके. थँक्यू काका. थँक्यू व्हेरी मच. काका, मी विचारू का माझा हो, विचारा ना. नमस्कार, मी संदीप साळुंके. काका, मागे मी तुमच्याबरोबर बोललो पण आहे, म्हणजे व्हॉट्सअपवरती. मोठ्याने जरा बोला. माझं नाव संदीप साळुंके आहे. माझी हा जमीन कोकणामध्ये आहे, सिंधुदुर्ग हा जिल्ह्यात, मालवण तालुक्यात. हा तर तिकडे ना नारळाची झाडं लावलेली आहेत आम्ही नदीच्या बाजूला. हा ओके. आणि त्या नारळांच्या झाडावरती ना रोटा नावाचा रोग येतो. त्याच्यामध्ये तो रेड बेबील असतो ना, त्यांनी अर्धी झाडे आमची जवळपास पोखरून टाकलेली आहेत. नारळाच्या झाडाला रोठा नावाचा कीड लागत नाही. नाही. नारळाच्या झाडाला 2 प्रकारची कीड असते. एकाला म्हणतात गेंड्या भोंगा, जो शेंडाला लागतो, राईट. आणि दुसरा खोडाला लागतो, त्याला म्हणतात रेड रेड. पाम बिबील. हा, रेड पाम बेबी. सोंड्या भोंगा. तो सोंड्या भोंगा होण्याची प्रक्रिया, आपल्याकडची माणसं जे काम करताना हातात जे काही अवजार असेल तर तुम्ही गेल्यानंतर ते हाक मारलं की तो कोयता झाडावर मारून ठेवतो आणि मग तुमच्याशी बोलतो आणि मग कोयता काढून कामाला लागतो. याच्यामध्ये झाडाला जखम होते आणि त्या जखमेतनं सोंड्या भोंगा स्वतःची अंडी घालतो. तुम्हाला नारळाला अशी कुठे भोकं दिसली आणि त्याच्यातनं काळं पाणी बाहेर येत असेल तर ते लिंपून टाकायचं, त्याच्यावर ब्लॅक जपान डांबर लावायचं, म्हणजे ते बरं होतं. आणि आतमध्ये लावायच्या आधी आतमध्ये निमेझॉल नावाचं एक कीटकनाशक येतं,
ऑर्गॅनिक मोठं कर 15,000 ppm असतं. ओके. त्याचं प्रमाण ते तुम्हाला लिहिलेलं असतं. हं. त्या प्रमाणामध्ये ते पाण्यात मिक्स करून त्याच्या आतमध्ये सोडा. हं. ते ज्यांना गप्पा मारायचं नाही प्लीज त्यांची माईक बंद करा. तर ते आतपर्यंत सोडल्यानंतर तुम्हाला 3 महिने नारळ खाता येत नाही. हं. तसे तुम्हाला नारळामध्ये तसा अंश राहतो. तसे नारळाचं पाडप तुमच्याकडे नारळाचं पाडप करतात. नारळाचं पाडप झाल्यानंतर निमेझॉल वापरा आणि डांबर लावून ते भोकं बंद करा. त्याने तुमचं हे कमी होईल. आणि दुसरं त्याचा रेड पाम विविलचा सापळा मिळतो, ट्रॅप मिळतो. Right. तो लावून सुद्धा तुम्हाला नारळाचे सोंड्या भुंगाचं नियंत्रण करता येईल. ओके. आम्ही काका ते लावले होते पण त्याने ना इतका फरक नाही पडला सापळे जे त्याने फ्लोरल नाही फरक पडला म्हणजे तुमच्याकडे तुम्ही कंपोस्ट खत करता, शेजारी गोठे आहेत का? नाही नाही नाही. फक्त ओके नदी जवळ आहे इव्हन ओके ठीक. मग तुम्ही फक्त हे लावा, डांबर लावा आणि बागेमध्ये दालचिनीची झाडं लावा. दालचिनी. ओके त्याच्या वासाने हे कमी होतात. ओके ओके. कारण आमची ना काका 20 झाडं मेली अक्षरशः, म्हणजे 4-5 वर्षाची झाल्यानंतर ती म्हणजे मरतात. तुमचं दुर्लक्ष आहे बागेमध्ये. काका मी त्याच्यामध्ये ना क्लोरोफायरिफॉस वगैरे खूप सगळं करून झालं. ते एक मित्र क्लोरोपायरिफॉस घातले की तुमचे मित्र पण मरणार. अच्छा. आणि ते क्लोरोपायरिफॉस घातलेले जर तुम्ही नारळ खाल्लेत तर तुम्हाला रेसिड्यूज मिळणार त्याचे आणि तुम्ही पण आजारी होणार. ओके. मग तुम्ही जे सांगताय आता ते नेमिझॉल हेच एक पर्यायी त्याच्यामध्ये टाकून बघू, बरोबर? हो, डांबर लावणं हा एकमेव पर्याय आहे. डांबर लावणं. आणि ती भोकं बंद करायची आणि पहिली प्रॅक्टिस कोयता मारायची प्रॅक्टिस बंद करायची. ओके. आणि काका ती ना होल असतात ना आतमधले ते खूप अशी वरती वगैरे गेलेले असतात, म्हणजे आतमध्ये मारताना जरी पाणी जरी मारायचं म्हटलं ना तरी ते किडा मी कुठे पाळी मारायचं सांगितलं नाही सर. मी तुम्हाला सांगितलं आतमध्ये इंजेक्ट करायचं. ते झाडाच्या केशाकर्षणाने वरती जातं. ओके 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 ओके. कुठलंही अन्न घटक वरती जातात. ठीक आहे काका, मी ट्राय करून बघतो. थँक्यू काका. आणि ते आपण जेव्हा भोग बंद करतो ना त्या भोग बंद केल्यानंतर त्यांचा श्वासोश्वास कोणतो. ओके फाईन. कळलं. डांबर हे हवा जवळ जाऊ देणार नाही ना. हा बरोबर. थँक्यू काका. काका माझा आणखी एक प्रश्न आहे, मी विचारू का, जर कोणी विचारणार असेल? विचारा ना. ओके. आता ज्या शेताबद्दल मी बोलतो तिथे काळ्या माशा, म्हणजे आपल्या घरात जशा माशा असतात तशा माशा खूप आहेत, कारण जवळ एक नाला आहे म्हणून. तर त्या नंतर सहसा 3-4 नंतर बऱ्यापैकी येतात. त्या आपण जे काही असेल मग प्लास्टिक असो त्याच्यावर बसतात त्या, म्हणजे आय डोंट नो की त्याच्यात फूड काय नसेल तरी सुद्धा. तर आणि प्रमाण खूप जास्त आहे, तर ते कंट्रोल करण्यासाठी काही आहे का आपल्याकडे? हो, खूप सोपं आहे. दूर करा. ओके. दूर करताना त्याच्यावर कडुनिंबाची पानं किंवा निरगुडीची पानं, करंजाची पानं असं त्या विश्वासात टाका. त्याच्या धुराने माशा कमी होतील. धूर म्हणजे संकट, हे सगळ्या जीवांना माहिती असतं. आणि त्याचा वास जो आहे निरगुडीचा किंवा कडुनिंबाच्या वासाने केळीला त्रास होतो, निघून जातात. सोपं आहे. नुसतं गोमूत्राचा स्प्रे केला तरी पण कमी होईल. ताजं गोमूत्र पाहिजे. पण ही जी माशी आहे ना हे तुमच्या काही पिकांना उपयुक्त आहे, कारण ते परागीभवनाचं पण काम करते. ओके. ते 100% नुकसानकारक किडी फार कमी असतात. काहीतरी मदत करत असतात, कारण त्यांचा हेतू जो आहे ना हेतू आहे तो घाण संपवणे आणि तिथे काहीतरी येणं. तुमच्या इथे घाण सातत्याने येत राहिली तर तुमचा ते धूर करून ते विशेष फरक पडणार नाही, कारण परत नवीन घाण येते आणि घाण संपवण्यासाठी माशी येते. माशीचं कार्य असतं त्या घाणीवरती स्वतःची ती अंडी घालते किंवा ते आहे ते खाऊन टाकते. त्याच्यामध्ये शेकडो प्रकार आहेत. तुम्ही त्याचा एखादा फोटो काढा आणि गुगलवरती सर्च करा. शुअर. ओके, नक्की. थँक्यू. काका माझा अजून एक प्रश्न आहे, सॉरी, मी अजून एक विचारू शकतो का? मी ना तिथे झाडं लावलेली आहेत, काही आंब्याची, काजूची. ओके. आता असं झालेलं आहे की मी पहिल्यांदाच लावलं होतं, त्याच्यामुळे ते दाटीवाटीने लावली गेली 10-10 फुटांवरती. आणि आता खाली म्हणजे बऱ्यापैकी त्याचं रान येतं, पण ते खूप कमी प्रमाणात येतं आणि रान वेगवेगळ्या प्रकारचं येतं, म्हणजे आपलं लाजरी म्हणा किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारची जी छोटी गवतं उगवतात, काँग्रेस वगैरे त्या प्रकारचं. तर
तिकडे आता मी तुमचं जेव्हापासून मी तुमचे रेफर करतोय व्हिडिओ तेव्हापासून शक्यतो मी त्यांना जाळत नाही वगैरे काही करत नाही. थोडं रान मोठं झालं की तिथेच कापून टाकतो, ते तिथेच मल्चिंग करायला देतो आणि त्याच्यामुळे एकतर माझं रान जास्त वाढत पण नाहीये, तो फायदा होतोय मला. आणि फक्त आता मला हे विचारायचं होतं की झाडांच्या खाली मी असे काही रोपं लावू शकतो का दुसरी, की ज्याला सूर्यप्रकाश कमी प्रमाणात लागेल आणि माझ्या पण फायद्याचं होईल. पण दुसरं म्हणजे तिथे ना माकडं आणि गवा या दोन प्राण्यांचा खूप प्रॉब्लेम येतो. म्हणजे तो गवा रात्री येऊन, आम्ही शेंगदाणे वगैरे लावले होते ते खाऊन टाकतो. आणि अजून काही जरी लावलं ना म्हणजे खाण्यासारख्या गोष्टी, चवळी वगैरे, तरी पण त्याचा पाला वगैरे तो खातो. माकडं पण शेंगदाणे वगैरे उपटून टाकतात. तर मी असं काही लावता येईल का मध्ये? हो, लावता येईल. त्याच्यामध्ये हळद लावता येईल तुम्हाला. पण पालघर लाजरी सारखं जे गवत घेऊ असतं, नको ग. लाजरी सारखं गवत जे असतं, तण हा, असतो, तो परत हा, फुटतो. हा. त्याच्यामुळे तुम्हाला मुळासकट काढला पाहिजे तो, किंवा फुल येऊ द्यायचं नाही. फुल काका, मी नाही येऊ त्यांना दिलं. काढतच नाही. मी त्यांना तसंच ठेवून देतो. ते ठराविक हाईट पर्यंत वाढतात आणि नंतर आजूबाजूच्या गवतामुळे ना ते आच्छादले जातात आणि त्यांची वाढ होत नाही. म्हणजे मी एवढं बघितलं फक्त. सर, मी तुम्हाला काय सांगतो तुमच्या लक्षात येत नाहीये. हा, मी तुम्हाला असं सांगतोय, त्याचं वय झालं की त्याला फुल येतं आणि त्याला बी येतं. हा. ओके. त्याचे तुम्ही किती झाकलं तरी बी तयार होतं. तयार होणार. हा, आणि ते बी झालं तर तुमचं लाजरी कधीच संपणार नाही. हा, ते चालू चालणार. बरोबर. लाजरी अतिशय हानिकारक जमिनीतला तण आहे. मधमाशांसाठी उपयुक्त आहे, हा, पण जमिनीसाठी हानिकारक आहे, कारण आपल्या पिकाला ते खूप त्रास देऊ शकतं. आता हा. तुमच्या इथे डुकरं आणि गवा, माकडं आणि गवा, आणि हो. तर माकडं आणि गव्याचा त्रास, मग तुमचे माकडं असेल तर नारळही होणार नाहीयेत तुमचे, हा, आणि आंबे काजू पण होणार नाहीयेत. हा. तिथे माणसं राहावं लागतात, कंटिन्युअस हा, उभी तर राहावं लागतात. तर तिथे तुम्ही खाली उपयुक्त जे आहे सावलीमध्ये येणारं, हम्म. त्याच्यामध्ये सर्पगंधा होऊ शकते, हळद होऊ शकते. बरंच. सुरणाला डुक्कर लागेल म्हणून सुरण ओके. नको, पण बाकीचं होऊ शकतं. सुरण माकडाला त्रास काय होणार नाही, पण हा, तुमच्याकडे डुक्कर येत असेल तर ते गवा येतं म्हणजे डुक्करही येणार. हा, येतं. हम्म. तर ते हळदीला काही सहसा खात नाहीत, पण हळदीच्या खाली मुळांजवळ गांडूळ येतात, म्हणून हम्म. कधी कधी डुक्कर हळद उकरतो. ओके. त्यांना सावलीचा वगैरे पण एवढा प्रॉब्लेम नाही ना, म्हणजे काय नाही, ते झुलांचा. सावलीत येणारं पीक आहे. आणि हळदच आहे, अजून काही म्हणजे उपयुक्त वेगळं काही लावू शकतो व्हरायटी मध्ये, की फक्त हळदच? मुळामध्ये तुम्ही एक मोठी चूक केली आहे, की तुम्ही जाऊ. जवळजवळ 10-10 फुटात झाडं लावलेत, त्यांना फळे येणारच नाहीयेत. हम्म. जोपर्यंत झाडाला सूर्यप्रकाश मिळत नाही तोपर्यंत झाड फळ तयार करणार नाही. तुम्ही एक हम्म. छान सावलीची बाग तयार केलीत, ती सावली आता लोकांना विका, लोकांना पर्यटनाला बोलवा आणि त्याच्या खाली झोपा वगैरे बांधा, कारण त्याला फळं येणार नाहीयेत, कारण तुम्ही एवढ्या जवळजवळ लावली आहेत. राईट. हा, त्याचे ते नारळ येईल, कारण नारळ वरती जाणार आहे. वरती जाणार. बरोबर. हम्म. ठीक आहे काका, थँक्यू. सर, मी विचारू? हो, विचारा. हो. सर, देशी झाडं तर म्हणजे आता तुमचे सेशन्स केलेत आणि तुमच्या व्हिडिओ मधनं मलाही लक्षात यायला लागलंय देशी झाडं वगैरे. आणि अजून दोन मिनिटं मॅम. मॅम, 2च हा. मिनिटं. कृपया बाकीच्यांनी आपले ए, माईक आहे ना म्यूट केले. एक मिनिट बाकीच्यांनी वैष्णवी, प्रत्येकाने माईक म्यूट केलं. येस सर. ते यांचा कोणाचा माईक चालेल त्यांना डिलीट करून टाक. हो हो सर. हा, विचारा कुलकर्णी मॅडम. हा. देशी झाडं. हा, तर देशी झाडं म्हणजे कुठली एक्झॉटिक आहे ही अशी काही काही लक्षात यायला लागली आहेत. कारण काय होतंय, इतक्या वर्षापासून ती झाडं आजूबाजूला बघतोय ना, तर कधी कधी काही गोष्टींचा, समजा आता निलगिरी आहे वगैरे, तर बरेच जण सांगतात की निलगिरी लावू नका, कारण ती थोडी म्हणजे ते तसं बाहेरचं आहे आणि पाणी जास्त शोषून घेतं वगैरे. तर म्हणजे कसं लक्षात येईल की हे एक्झॉटिक आहे किंवा हे जास्त प्रमाणात पाणी घेणार, म्हणजे ह्या जमिनीला सुटेबल नाहीये असं. कारण मुळामध्ये मला सॅपलिंग बनवून आणि तयार करून झाडं, माझी स्वतःची आता जरी जागा अवेलेबल नसली लावायला, तरी मला आवडतं की देशी झाडं जास्तीत जास्त सगळीकडे लावायची, म्हणून तुमचा माझा एक हा प्रश्न आहे. तुमचे पहिले गैरसमज काही काढून टाकूया, ओके. की निलगिरी मुळात आणली गेली ती पाणी संपवण्यासाठी. अच्छा. मग मी पाण्याकडे नसताना मी काय लावतोय? हा. कुठलंही झाड लावताना लावणाऱ्याचा, त्या लावण्याचा हेतू काय हा पहिला कळला पाहिजे. हम्म. कुठलंही बाहेरचं देशी झाड असो, बाहेरचं झाड असो, कुठलंही झाड असो, 3 कामं करतच. हा. एक सावली करतं, हा.
हवा शुद्धीकरण करतं, मुळांच्या माध्यमातून माती सुपीक करतं आणि मातीमध्ये पाणी जिरवायला मदत करतं. त्याच्यातले काही झाडं अग्रेसिव्ह असतात, ती बाकीच्यांना वाढू देत नाहीत. मी उदाहरणार्थ घाणेरी, रानमोळी, तसे ती दुसरा त्रास देणारी झाडं आहेत. देशी आणि विदेशी अशी झाडं, ही जी कन्सेप्ट आहे ही थोडीशी रिजनल बेस असली पाहिजे. देशी विदेशी नाही. म्हणजे उदाहरणार्थ भारतीय कॉन्टिनेंटल, ब्रह्मदेश पूर्वी भारतीय कॉन्टिनेंटल मध्ये होता, भारतीय द्वीपखंड. मग आता ब्रह्मदेशचं अमर्शिया नोबेलस नावाचं सुंदर फुलांचं झाड आहे, ते परदेशी झाड समजायचं का? किंवा गोरख चिंच जे आहे आयुर्वेदामध्ये वापरतात, ते ॲबिसिनिया मधनं आले, मग ते परदेशी झाड समजायचं का? आपली अनेक झाडं, झेंडू पासून अनेक झाडं बाहेरनं आलेली आहेत. आपल्याला झाड लावताना देशी का विदेशी हा विषय नाहीये, त्याचा उपयोग काय हा महत्वाचा विषय आहे. तुम्ही वासासाठी लावताय, तुम्ही लाकडासाठी लावताय, तुम्ही सावलीसाठी लावताय, तुम्ही मधमाशांसाठी लावताय, या हेतूप्रमाणे तुम्ही झाडं तयार करू शकता आणि ती करायची असतात. आपण कुठलंही झाड मिळेल ते झाड लावतोय तसं नाही चालणार. कारण आपल्याला जागा मर्यादित असतात. त्या मर्यादित जागेमध्ये आता जसं तुम्ही सांगितलं, आम्ही 10-10 फुटात झाडं लावली, जागा मर्यादित आहे, पण मग त्याचं कोणीच वाढणार नाही. बरोबर. अजून एक सर प्रश्न, की आता जे बाहेर फुलं वगैरे विकणारी असतात ना, त्यात गुलाब बऱ्यापैकी ते असे दिसतात की ज्याला वास वगैरे नसतो, आणि गुलकंद जनरली समजा आता ऊन येतंय तर गुलकंद बनवायचंय, तर आता ती प्रोसेस माहितीये, पण देशी गुलाब हे असे ऑथेंटिक किंवा मला नाही माहिती कसं काय विचारू मी प्रश्न, पण मला असे हे देशी गुलाब भरपूर लावायचे असतील तर त्याची एक तर कुठून ते अवेलेबल होतील, किंवा त्याची कांडी लावू शकतो का, आणि ते लावले तर त्याची काय निगा ठेवायला लागते कुंड्यांमध्ये लावली तर? एक मिनिट, पहिला मुद्दा, गुलाब जो आहे तो थंड प्रदेशातला आहे. अच्छा. त्याच्या जिथे थंड हवा आहे तिथे तो येईल, मराठवाड्यात येणार नाही. नंबर 1. नंबर 2, तो जास्त पावसाच्या प्रदेशात भारतामध्ये 2 प्रकारचे गुलाब मिळतात, रोझा इंडिका आणि रोझा मल्टीफ्लोरा. जो महाबळेश्वरला आहे तो रोझा इंडिका आहे, त्याला फुलं येतात, पण त्याला एवढा वेळ वाढतो, एवढं झाड वाढते की ती फुलं काढायला तुम्हाला अवघड जातं. गुलकंदासाठी म्हणून जो गुलाब असतो त्याला म्हणतात रोझा मदास्का. त्याला वेली गुलाब असतो, ते गुच्छाने फुलं येतात, गुलाबी रंगाचा असतो, त्याची फांदी पण जगते, त्याची रोपं पण मिळतात. आणि ते लावताना 6-6 फुटावरती लावायला पाहिजे, कारण गुलाबाला जितकी थंडी जास्त तितका गुलाब चांगला. आणि पाश्चात्य देशामध्ये थंडी जास्त असल्यामुळे त्यांना वास नाहीये म्हणून ते रंग आणतात, आपल्याकडे वास आणतात, वासाने ते कीटक आकर्षित होतात. ओके. आणि सर तुमच्या इथलं जे फार्म आहे वगैरे, तर तिथे पण देशी गुलाब वगैरे आहेत अवेलेबल, राईट? म्हणजे वगैरे कधी नाहीये, तिथे व्हिजिट केलं तर आम्हाला मिळू शकतं ते सगळ्या गोष्टी. पण माझी नर्सरी नाही ना मॅडम, लक्षात घ्या. अच्छा. नाही, फांदी वगैरे कट करून वगैरे असं. फांदी जर माझ्या लागली तर मीच वाढवायला लागेल ना. माझं आता किती झाडं दिसली, ते अख्खं जंगल झालंय का गुलकंदाचं? तुम्ही जो हेतू म्हणलात तो माझा पण हेतू असतो ना. मग आधी मी काय करणार की ते झाड आणणार, लावणार, त्याच्यातले 10 झाडातलं कुठलं तरी एक सर्वाय होणार. सर्वाय झाल्यानंतर ते तो आनंदाने वाढणं अजून पुढचा भाग आहे. सर्वाय होणं आणि आनंदाने वाढणं हे वेगळे भाग आहेत. मग तो वेगळा भाग तो आनंदाने वाढल्यानंतर त्याचं मी योग्य काळामध्ये कटिंग करून मल्टिप्लिकेशन करणार, त्याला म्हणतात प्लांट प्रोपगेशन. तर प्लांट प्रोपगेशन केल्यानंतर माझी जागा, की मला ठरवलं मी मला 2 गुंठ्यात गुलाब लावायचा आहे आणि आता माझे 2 झाड आहेत, तर मी नाही देणार ना कोणाला फांदी. पण मी सांगेन की सोर्स कुठे मिळतो. सोर्स तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहरातल्या चांगल्या नर्सरीला, रस्त्यावरच्या नर्सरीवाला नाही, चांगल्या नर्सरीवाला विचारा, तो म्हणजे माझ्याकडे नाहीये, मग त्याला सांगितलं हे पैसे घे आणि आणून ठेव, मग तो आणून ठेवतो. लोक बाजारामध्ये जाऊन नर्सरीमधनं रंगीत गुलाब घेतात, त्यांना गुलाबी गुलाब पाहिजे, वासाचा गुलाब पाहिजे असं काही नसतं. तुम्ही एक पर्टिक्युलर गिराईक असाल ते तुमच्यासाठी नर्सरी त्यांनी उघडलेली नसते, त्याला काउंटरवरनं भराभर विकली गेली पाहिजेत असं इच्छा असते. तसे तो त्या रंगाप्रमाणे, आणि फार क्वचित 500तले एखादा माणूस म्हणतो मला यादीचे गुलाब पाहिजे, बाकी रंगाने घेतात, मला पिवळा पाहिजे, मला गुलाबी पाहिजे. आणि खूप सुंदर म्हणजे गुलाबाचा अभ्यास तुम्ही केलात तर पुण्याला रोज सोसायटी आहे,
आहे ते अच्छा. रोज सोसायटी दरवर्षी टिळक स्मारकला एक्झिबिशन करते. हो त्या हो एक्झिबिशन मध्ये केवळ एम्प्रेस गार्डनला एक्झिबिशन असतं. तिथे हो तुम्हाला सोर्सेस मिळतील गुलाबाचे. पोचा आहे, पोच्याकडे मिळतात, ओके जगतापांच्याकडे मिळतात. हो मी विचारणारच होते की जगताप नर्सरी ऐकलंय बऱ्यापैकी म्हणजे हा. मिळेल तिथून. ओके धन्यवाद सर. सर, नातू बोलतो हा बोला. पुण्याहून. हा या गेल्या वर्षी जे प्रदर्शन झालं टिळक स्मारकला, हा तिथे मी आधीच सांगून ठेवलं होतं की तिथल्या उपाध्यक्षाला मला 40 देशी गुलाबाची फुलं रोपं हवी आहेत आणि मला गुलकंद बनवायचंय. तर त्यांनी एका माणसाला 10 दिवस आधी सांगून ती रोपं आणून ठेवली होती. मी आणून लावली आणि आमच्या 4थ्या मजल्यावर टेरेसवर मी 40 कुंड्या लावल्या आहेत हा आणि मला उत्तम गुलकंद तयार होतोय. कुलकर्णी मॅडम, नातूंचा फोन नंबर घ्या आहे त्यांच्याकडनं सोर्स घ्या. मी तेच पाहिजे तर म्हणणार होते. ते पण पुण्याचे आहेत. पुण्याचे. बघायला हवं तर बघायला या. नक्की सर. सरांकडनं ऐकलं होतं एक पुस्तक, हार्वेस्टिंग सनलाइट, दाभोळकरांचं पुस्तक आहे. तर मी म्हटलं आमची गच्ची एवढी मोठी आहे, काही 1000 स्क्वेअर फूट आहे, नुसती रिकामी पडलेली असते गेली 30 वर्ष. म्हणून मी ते केलंय. पाणी घालायला एक माणूस ठेवलाय. दर आठवड्याला एक माणूस येऊन फवारे मारून जातो. 4 दाणे खताचे टाकतो. एका एजन्सीला ते काम दिलंय. आणि मी एरवी माझ्या वयाचा माणूस 4थ्या मजल्यावर जात नाही. मी रोज सकाळी तिथे वर जातो, बघतो कशा आहेत कुंड्या माझ्या. नातू सर, तुमचं वय सांगा म्हणजे जरा त्यांना अजून आश्चर्य थोडं वाटेल. माझं आता 78 चालू आहे आणि एका माणसाने तळमजल्यावर लावलंय सोनचाफ्याचं झाड. पण ते नवरा बायको काही वर येत नाही फुलं काढायला, तर मी वर जाऊन 10-10, 12-12 फुलं त्या सोनचाफ्याची काढतो. जास्त वाकू नका, एवढी काळजी घ्या. नाही, त्यात आणखीन मी अनुभव घेतला. फार जर मोठी फांदी मी ओढली तर तर तुटते. त्या फांदीत एवढी ताकद असते की ती मला घेऊन हो, पलीकडे हो, जाईल. हो. तर ते डोक्यात ठेवायला लागतं. नाही, त्याची एक आकडी येते अशी. ते आकडी बरं. घुसवायचं आणि ती ट्विस्ट केलं की फुल तुटतं. ओके. नातू सर, नंबर द्या प्लीज. हो सर, नंबर, पत्ता, आय मीन नंबर जरी दिला तरी चालेल. आता देऊ का इथे? चालेल का हो, सर? द्या. चालेल. द्या. त्याच्यासाठी आपण जमलोय, एकमेकांना ओके. विचारायची देवाणघेवाण व्हावी. माझा नंबर आहे 982224 77 ओके. 080. थँक्यू. 9822477080. आणि मी राहतो नातू सर, हा, मी इथे लिहितो, पण त्यांना सांगा. 98 224 224 77 गुरुजी, मी चॅट बॉक्स मध्ये टाकलंय. 77 080. यांना फोन करताना फोनची वेळ कारण पुण्यात राहतात म्हणून कसं? नाही, त्यांचा वयाचा विचार करून. ओके. हे लोक केव्हाही फोन करतील. मला वाटलं पुण्याची लोक म्हणून असं म्हणताय का? नाही, मला राजेंद्र सर, पुणेरी पार्टी. ठेवतो. कोणी केव्हाही 12 वाजता पण फोन करतो, अहो ते मला गुलाबाचा पत्ता द्या ना. हो. हे लिहिलंय, फोनची वेळ एवढीच. 8 ते 12. तुम्ही सुद्धा स्वतःच्या फोनची वेळ ठरवा. Yes. लोक रात्री सध्या निशाचर आहेत सगळे लोक. आणि बरोबर. ते रात्री त्यांचा दिवस सुरू होतो आणि त्यांना वेळ मिळाला की ते फोन करतात. मग मला वेळ मिळाला की मी 3 वाजता उठतो, मला वेळ मिळाला की मी 3 वाजता फोन करतो. मग वैतागतात. मी आमच्या चहाच्या कट्ट्यावर म्हटलं चला माझी बाग बघायला. तर 4थ्या मजल्यावर जायचंय म्हटल्यावर 80% म्हणले नको, हे काही जमायचं नाही. प्रतिज्ञा मंगलपाशी राहता का? हो, बरोबर. ओके, थँक्यू. A1 धवलगिरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नियर ओके, प्रतिज्ञा ओके. मंगल. नाही, फोन करूनच येणार बघायला. हो. ओके. ओके, धन्यवाद. पुढचा काय प्रश्न कोणाचा? मी विचारू का रमालेले? हो, विचारा ना. हा, मला असं हवंय की चांगलं गावरान बियाणं. तुमचं नाव सांगा आणि कुठे राहता ते सांगा. हा, मी रमालेले बोलतेय, राहते पुण्यात, पण हा. असंच हौशी कोकणात जमीन घेतलीये. हेदवीत माकडं खूप आहेत. कोकणामध्ये 600 किलोमीटर लांब आहे.
हो आहे. कोकण म्हणजे कुठलं? हेदवी हेदवी हेदवी. हा, हा रत्नागिरी वेळणेश्वर जिल्हा. हा रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा. जिल्ह्यात हा. हा वेळणेश्वर गुहागरच्या जवळ हेदवीत जागा घेतली थोडीशी. हा. माकडं आहेत पण मला ना गावरान बियाणं भाजीपाल्यासाठी कुठे मिळतील कारण सोर्सच कळत विद्यापीठात नाही. विद्यापीठात म्हणजे कुठे? कोकण कृषी विद्यापीठ दापोलीला ओके त्यांचा आउटलेट आहे. ओके त्याच्यामध्ये तुम्हाला भाजीपाल्याची बियाणे, भेंडीचं बियाणं, वांग्याचं बियाणं मग ती किंवा रुजतात का? किंवा तुम्ही पुण्याला राहता, हा काय करायला? तुम्ही एक काम करा, व्हॉट्सअप वरती सर्च करा, गुगलवर सर्च करा. देशी बियाण्यांचे खूप लोक बियाणे देणारे आहेत. राहीबाई बर पोपरे आहेत, मिलिंद पाटील आहेत. तर तुम्हाला ते पुण्यामध्ये कुठे मिळेल? ते तुमच्या दुकानात नाही मिळणार हो. बर त्याचे नंबर घेऊन तुम्ही त्याला मी नंबर घेतो, त्यांना पत्र मेसेज करतो, मग ते मला त्याची किंमत सांगतात, मी त्यांचे पैसे पाठवतो आणि मग ते मला पोस्टाने बियाणं पाठवतात. ओके तुम्ही थँक्यू. शोधायला गेल्यानंतर तुम्हाला कुठलं घेऊ हा प्रश्न पडेल एवढे बियाणे मिळू शकतात. बर तर नाईक बी बियाण्यामध्ये पण मिळेल ना? नाईक बी बियाण्यामध्ये मिळणार नाही. त्यांच्या दुकानामध्ये तुम्ही त्यांच्याकडनं बी नेलं आणि परत तुम्ही बी न्यायला नाही आलं तर असं बी विकणारच नाही ते म्हणतील हो आम्हाला ना सतत बी कारण विकलं. तेच झालंय बऱ्याच ठिकाणाहून मी घेते पण रुजतच नाही किंवा नाही 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 चांगला रोजच इफेक्ट येत नाही म्हणून मला एक्झॅक्ट नाही गावरान नाही बियाणं कुठे नाही मिळेल? नाही नाही तुमची चूक आहे. हम्म तुम्ही 20 रुपयाची 25 रुपयाची पाकिटं घेता. बरोबर ती बियाण्याची पाकिटं असतात, ते एक्सपायर झालेल्या बिया भरलेल्या असतात. बर बियाण्याचं पाकिट घेताना त्याच्या मागच्या बाजूला त्या बियाण्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज, जेनेटिक प्युरिटी, इतर कोणीतरी बोलतंय. आणि व्हॅलिडिटी किती बर दिवस ते उगवणार हे लिहिलेलं असतं. ते पाकिट घ्यायचं, कमीत कमी जे काय असेल वजनाचं पाकिट घ्यायचं, आपल्या मित्रमैत्रिणींना बी द्यायचं. आपण पाकिटातलं 20 रुपयाच्या पाकिटातनं बी आणलं की ते उगवत नाही आणि आपल्याला वाटतं आपलं दापोली काहीतरी विद्यापीठातलं उगवेल ना? विद्यापीठातलं उगवेल. पण ओके कुठलंही बी घेतलं तुम्ही, विद्यापीठातनं घ्या नाहीतर खाजगी दुकानातनं घ्या, त्याच्या मागे एक्सपायरी चेक केल्याशिवाय बियाणं घ्यायचं नाही. परफेक्ट ओके एक्सपायरी डेट आणि ओके त्याच्यावरती संकलित असेल तर F1 लिहिलेलं असतं. बर देशी बियाणावरती F1 लिहिलेलं नसतं. म्हणजे F1 नाही घ्यायचं ना? F1 घेतलं तर उत्पादन छान येतं, बीचं बी नाही करता येत. बर आणि संकरित घ्यायचं? अहो संकलित म्हणजेच F1 ओके बर मग गावरानला काय गावरानच म्हणतात? सुधारित. सुधारित हा ओके मग आणि ते घ्यायचं. गावरान बियाणे गेली, कारण भाजीपाल्यामध्ये गावरान बियाणं समजा दुधी आहे तर तो 7 किलो 10 किलोचा दुधी होतो. तुम्ही खाणार का 7 किलोचा दुधी? तुम्हाला पाहिजे 300 ग्रॅमचा दुधी. त्याचे बियाणातले बदल झालेत आता. त्याला बर म्हणतात पार्टी पॅक आणि फॅमिली पॅक. तर बर तुम्हाला पाहिजे फॅमिली पॅक बर आणि तो दुधी 7 किलो 10 किलोचा तो पार्टी पॅक. तर तो काय बर करणार तुम्ही? बर तसे विद्यापीठाने किंवा संशोधन केंद्राने याच्या जाती गोळा करून आजच्या हवामानाला अनुकूल असलेल्या जातींचं विकसित केलेल्या आहेत आणि त्या बियाणे मिळतात. बर पुसा आणि आर्का असे 2 सेंटर आहेत. तुम्ही तुमच्या कोण गुगलवरती काम करणार असेल त्याला विचारा. पुसाची बियाणे आणि आर्काची बियाणे. आर्का बियाणे तुम्हाला घरपोच येऊ शकतात. पुसावाल्यांना काही धंदा करायला पाहिजे असं त्यांचं मत नाहीये. बर बर दुसरं म्हणजे मला काळ्या तांदूळाचं म्हणजे काळ्या भाताचं बियाणं कुठे मिळू शकतं का असं थोड्या प्रमाणात 1-1.5 किलो? तुम्हाला भाताचं बियाणं हे शेताच्या प्रकारानुसार बदलतं. बर तुमचं शेत किती दिवसाचं आहे, कारण काळ्या भातामध्ये 120 दिवसाचं पडेल आणि 280 दिवसाचं पडेल. तुम्हाला बर कुठलं पाहिजे? बर ते तुमचं शेत पावसावर अवलंबून राहील का? नाही शेतावर अवलंबून आहे. शेतात पाणी किती साठतं त्याला म्हणतात हळवा, गरवा आणि निमगरवा असे 3 प्रकारची भातं असतात. दक्षिण कोकणामध्ये त्याला महान भात म्हणतात. बर तर ते तुम्हाला जे भाताचं शेतीप्रमाणे भाताची जात निवडायची असते, जातीप्रमाणे शेत नाही निवडता येत. बर तर तुम्ही सुद्धा ते बियाणांमध्ये तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज केला तर मी नंबर पाठवेन. पुण्याला बर बायफ नावाची संस्था आहे, त्यांच्याकडे 350 जाती आहेत आणि कुठली सह्याद्री संस्था? स्कूल बायफ बर आणि पुण्याला आंबेगावच्या जवळ सह्याद्री स्कूल नावाची संस्था आहे.
जे कृष्णबंधूच्या शाळेची व्हॅली स्कूल, त्यांच्याकडे दीपा मोरे म्हणून आहे, त्यांच्याकडे 100 जातीचे भात मिळतात आणि बर तुम्हाला पाय तेवढं बी मिळतं. किंवा बारामती कृषी विज्ञान केंद्रात पण तुम्हाला पाय तेवढं बी मिळतं. ओके बर. नमस्कार सर. नमस्कार. विचारू काय? शहापूरकर, आदित्यवर्धन पाठक. हा बोला ना. सर 2 प्रश्न. एक म्हणजे असं आहे की इकडे तुतीची मी लागवड केली आहे हा आणि तिकडे प्रचंड नीलगाई येतात, हो कारण हो आजूबाजूला जंगल आहे. तर इनफॅक्ट मी हो तर इव्हन वाईल्ड लाईफ सफारी करायचा विचार करतोय त्या नीलगाई असल्यामुळे. पण जोक सपाट, हे तुतीचं जेव्हा केव्हा हे येतं, हे वरचं खातात. इव्हन सोनचाफ्याची जी माझी लागवड आहे, कोवळे पानं वगैरे सगळं खातात. तर त्याच्यानी खूप त्रास झालाय. तर एनी मेजर्स ज्याच्यानी हे मिटिगेट होऊ शकतं? हा पहिला प्रश्न. मेजर काय? काही मार्ग ज्याच्यानी हा त्रास जाऊ शकतो किंवा कमी होऊ शकतो? हो होऊ शकतो. तुम्ही कुंपण काय करायचं, कुंपण जे आहे ना हाताच्या वरती, हाताच्या वरती तार लावली पाहिजे इथे. ओके. आणि ती जर सोलर कुंपण तुम्ही लावलं वरती, शॉक लागणार आहे, झटका कुंपण, तर ओके. नीलगाई येत नाही. नीलगाई उडी मारून येते. शहापूर हो. पट्ट्यामध्ये तर खूप आहेत. आणि ते हम्म. खांद्या एवढं किंवा नाका एवढं कुंपण असेल, त्याच्यानं अलगद उडी मारून येते. ओके, म्हणजे साधारण एक 7 फूट अंदाजे. 7 फूट असेल ना वरती, तुमची जागा क्षेत्र जर कमी असेल तर वरती आडवा बांबू बांधला तरी ती घाबरते उडी मारायला. अच्छा. ओके. ठीक आहे. सो तो ते तो एक आहे. दुसरा, तिथे तुम्हाला जर शक्य असेल, जुन्या कुठल्या चामडी चपला मिळाल्या तर चामडी चप्पल ती धूर करायचा, तो वास डिपॉझिट होतो. अच्छा. आणि तो ओके. डिपॉझिट आठवडाभर राहतो. मग त्या वासाने प्राणी येत नाहीत. चामडी चप्पल, लेदर चप्पल. हो, चामडं जाळलं की त्याचा एक दुर्गंध येतो. ओके. ओके. म्हणजे ह्याच्यात रिपलंट वास पाहिजे. पण दिवसा रात्र असं काही काळ वेळ असं काही नाही? संध्याकाळी, त्या दिवसा येत नाहीत. संध्याकाळी ना? ओके. संध्याकाळी अंधार पडला की येतात. संध्याकाळी आपण दूर केला की त्याचा वास डिपॉझिट होतो. आधी पहिला म्हणजे एवढ्या वरती तार लागली पाहिजे, 7 फुटावरती, ती उडी मारून येत नाही. आणि वाटलं तर तुम्ही वरती शेडनेट बांधू शकता, क्षेत्र छोटं असेल तर. ओके. कुठे, म्हणजे पूर्ण प्लांटेशनला कव्हर करायला का तारेला कव्हर? तारेला. ओके. ओके. तिकडे ठीक आहे. त्याचं ते जितकं जास्त घेऊ, म्हणजे 50% 40% शेडचं घेतलं त्याला मटेरियल कमी लागतं, त्याच्यामुळे ते स्वस्त पडतं थोडं. आणि युव्ही वाला घ्यायचं. आणि खाली लावायचं नाही. खाली लावलं तर आग लागली तर ते पेटतं. अंडरस्टूड. आणि हे जे तार आहे, एकच तार हे करायची का वरती 7-7.5 तारेचं ते एकदा तिला कळलं की आपण आतमध्ये घुसू शकतो. तर एकच तार वरनं फिरवायची ना? बाकी अजून काही? नाही, आपलं कुंपण एवढं कुंपण असतंच ना. हो. मग त्याच्यावरनं ती उडी मारून येते. म्हणून वरती इथे एक तार लावली, 1-2 की पुरतं. ओके. ओके. कुठलीही उडी मारताना आपल्याला भीती वाटते ना, अरे मध्ये काहीतरी आपण पाय अडकेल का, ते नीलगाईला पण वाटते. ओके. सर दुसरा प्रश्न, नीलगाई येऊन जाते हे मला कळतं, कारण म्हणजे लेंड्या पडतात. हा, तर त्याचं खत वगैरे बनवता येईल का? ते माझा फायदा घेतात, तुम्हाला त्यांचा फायदा करायचा? उत्तम खत होतं. आणि नीलगाई मोकळ्यावर असेल तर ती ठराविक जागेत विष्ठा टाकायला येते. हो, म्हणजे ते काही डिस्टिंक्ट 3-4 लोकेशन तिकडे भरपूर असतात. ते गोळा करायचं. आणि त्याच्यात गांडूळ कमी होतात, कारण त्याला उष्णता जास्त आहे. ओके. गाईच्या शेणामध्ये आणि म्हशीच्या शेणात तेवढी उष्णता नसते, कारण नीलगाई घोडा वर्गातली आहे. आणि ज्याच्या गुठळ्याची लेंडी असते, तिची मोठी लेंडी असते आणि त्या लेंडीमध्ये उष्णता खूप असते. त्याचे पहिल्यांदा डायरेक्ट त्याच्यावरती गांडूळ डेव्हलप होत नाहीत. त्याचे खत म्हणून घालताना तुम्ही जरा प्रमाणात कमी घाला. पाण्यात विरघळायचे आणि खत ओतायचं. ते पाण्यात विरघळून ओतून हो टाकायचं? हो हो हो. म्हणजे त्यात काही प्रपोर्शन वगैरे नाही? ओलं विरघळलं तेवढंच? हो, म्हणजे एका बाजलीला ओंजळभर झालं तर काय प्रॉब्लेम आहे? काहीच नाही. हा, फक्त आपल्याला ते टाकता आलं पाहिजे. किंवा ते सुकवा, त्याची पावडर करा आणि वाटी पावडर येईल टाका. तुम्हाला काय सोपं वाटेल ते. पण इट हॅज न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ना? अर्थात. ओके. ओके. प्रत्येक एक नियम आहे, लक्षात घ्या. एकाची विष्ठा दुसऱ्याचं अन्न असतं.
हम्म. किडे. एकाचं त्याज्य हम्म. दुसऱ्याचं अन्न असतं. म्हणजे झाडाने पान टाकलं ते गांडवाचं अन्न आहे की नाही, हो. बुरशीचं अन्न आहे की नाही, हम्म. गांडवाने विष्ठा टाकली ते झाडाचं अन्न आहे की नाही. हो. म्हणजे एकाचं त्याज्य दुसऱ्याचं अन्न असतं. हो, पण जोपर्यंत ते म्हणजे नुकसान करणाऱ्या किड्यांचं अन्न नाही तोपर्यंत आहे ओके. पण ते मेलेलं अन्न खाणारे किडे ते झाडं नाही खात. आपल्या डोक्यात काहीतरी गैरसमज आहेत की शेण खातात म्हणजे आता माझं झाड पण खातील. ते मेलेलं शेण खातायत हो. ओके. झाडाच्या मुळांमध्ये ऍसिड आहेत ते किडीला नाही खाता येत. ओके, ठीक तर आहे. ते झाडाला कीड नाही लागत कधी. ओके. ते मेलं असेल त्याला कीड लागते. ओके, अंडरस्टूड. थँक्यू सर. सर आमच्या इकडे हरणं येतात तर हरणांसाठी पण असंच करायचं का, कुंपण लावायचं आणि ते? हो हो, हरणं तुमच्या इथे जर हरणं येत असेल तर तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंट तुम्हाला झटका कुंपण देतं. हा. आणि मग ते लावलं कारण गुजरातमध्ये मी सगळीकडे बघितलं बऱ्याच ठिकाणी की गुडघा उंचीला आणि कंबरभर उंचीला 3 तारा लावतात. संपलं. आणि झटका कुंपण कृषी विभाग फॉरेस्ट डिपार्टमेंट देतं त्यांना. हा, आमच्या गावाकडे अजून आला नाही सर आता असं. ते लोक तुम्ही फक्त वर्षभरातून 4 महिने शेती करतात, बाकीच्या हरणं येतात म्हणून करत नाहीत जास्त. तुम्ही आता कृषी विभागाला विचारा. कृषी हा. विभागाची योजना आहे त्याच्या संदर्भात हा. आणि पंचायत समितीमध्ये विचारा. चालेल. थँक्यू. सर गुड इव्हनिंग. मी बोला. रंजिता यादव आहे. हा. आम्हाला थोडंसं गावी माकडांचा त्रास असतो. लाईक काही मॅडम, करायचं असेल तर एक प्रश्न असतो की पहिला प्रश्न तुम्हाला मी सांगताना असं सांगितलं की तुम्ही नाव सांगायचं आणि गावी म्हणजे कुठे पैठणला का जेजुरीला. नाही, मग आमचं ते गाव कसं आहे करणार तुमचं गाव ओझर. आम्हाला कसं करणार हो. ओझर रत्नागिरी. ओझर ओझर रत्नागिरीमध्ये येतं ओके. हा ओझर. हा लांजाच्या नंतर आहे. बर. तर आम्हाला गावी काही करायचं असेल तर पहिला प्रश्न असतो की माकड. तर आम्ही अजूनपर्यंत माकडाला पर्याय सापडलेला नाही. हिमालयापासून केरळपर्यंत सगळे माकडांचा प्रचंड त्रास आहे. तुम्ही माकड मारलं तर तुम्हाला केस होते. माकडाने तुमची झाडं खाल्ली तर केस होत नाही. ओ त्याचे तुम्हाला माकड मारता येत नाही. अच्छा. तर माकडाला प्रोटेक्शन देऊन आणि सर कुत्रे पाळायचे, जाळी लावायची. अच्छा. पण कशी आपण म्हणजे जसं आंब्याचं झाड आहे किंवा आपलं कुठलंही फ्रूट ट्री आहे ते आपण प्रोटेक्ट कसं करणार? मला ते नुकसान होतं की माकड येऊन ते काजूचे हे खातात. दोन माकडाचे 2 हे असते. एक म्हणजे ते रात्री कुठेतरी राहतात ठराविक झाडावर. सगळ्यांनी मिळून ठरवायचं या झाडावर त्याला बसू नाही द्यायचं रात्री. फटाके वाजवायचे, बाण सोडायचे की माकड जागा सोडून पळतं. आणि दिवसा ते कुंपणात आतमध्ये हे खातं. दिवसा ते खातं आणि रात्री एका झाडावर जाऊन बसतं. तर ते दिवसा माझी राखण असेल आणि कुत्रे असेल तर माकड येत नाही. कुत्रे जरी ठेवले ना तरी ते भुंकून माकडांवरती काही फरक पडत नाही. म्हणजे मी एक प्रयोग केला होता, सांगू का? सांगा ना. आमच्या हेदवीला रत्नागिरीत माकडं खूप येतात. केळीचे झाडाच्या झाडं उड्या मारून पाडतात. म्हणजे घड आलेला ते कच्ची केळी काटे घातले, काही केलं त्याला, फडकं घातलं, शर्ट घातला, काही झालं नाही. तर आम्ही काय केलं, तिखट असतं ना आपलं लाल तिखट, ते पाण्यात बुडवून ती फडकी गुंडाळली जिथनं तो पोत्याच्या इथे हात घालतो माकड, कारण तिथे काटे पण लावले होते तरी तो आत हात घालायचा. तर सुरुवातीला आलं एक दिवस माकड आलं, त्यांनी ते फडकीतनं हात घालून खाल्ली आणि खरंच म्हणजे मिरॅकल झालं, ते नंतर आली नाहीत माकडं. आता हे माकड जो आहे ना, तुमचा हा उपाययोजना खूप छान आहे, पण ती महिनाभरानंतर माकडाला सवय होते. तिखटाची होईल सवय? हो. ते झोमणार ना त्याला इकडे तिकडे हात लावल्यावर. तिखटाने सवय नाही होत. ते कापड कसं काढायचं त्याची सवय आयडिया आहे त्याला. हा, नाही पण बऱ्यापैकी आम्ही पाणी ओतलं होतं फडक्यावर. झाडं जास्त पण तुम्हाला असतील तरी 2 झाडं प्रॉब्लेम असेल आहे. तो पण जमेल.
खूप झाडं 100 असतील नाही म्हणजे झाडांपैकी थोड्या प्रमाणात असेल तर पण हे वर्कआउट झालं होतं आणि हा बऱ्यापैकी माकडं येत नाहीत आता ते. त्यांना हा. तिखट लागलं असेल ते खाजवतात सगळीकडे हात लावतात ना कारण त्यामुळे तसंच ते झालं होतं तसंच इफेक्टिव्ह. तसंच त्या एखाद्या मडक्यामध्ये सुकट टाकायचे, सुकट चुरा हा करून आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे टाकायचे. पहिल्या दिवशी शेंगदाणे ठेवायचे, माकडं ते खातात आणि मग त्यांना सवय होते मडक्यात काहीतरी मिळतं. आणि माकडाला सुकटचा वास आवडत नाही. जसं तिखटाचा होतो ना तसंच सुकटचा होता आणि ते घातेली घासत बसतं वास जावा म्हणून. आणि एक अघोरी उपाय आहे की त्या एखादं खाणं ठेवायचं, ते खाणं सवय झाली की त्याच्यात जुलाबाच्या गोळ्या ठेवायच्या की माकडाला जुलाब होऊन ते घाबरताही येत नाही परत तिथे. माणसासारखं ते बुद्धिमान असल्यामुळे त्याला सतत नवीन नवीन उपाय करायला लागतात. फिरते उपाय करत राहायचं थोडक्यात. हो हो. ओके. सर मी एक सर एक सांगू का उपाय? विनोद सांगा ना. मांडतो. एक विनोद हो. मांडतो सर शापूरकर. हा. लोकांना इकडे माकडांचा त्रास होतो, मला इकडे सर गाढवांचा खूप त्रास होतो. गाढवांचा त्रास कंट्रोल करता येतो. इकडे गाढवं खूप येतात, तर तो मला खूप प्रॉब्लेम होतो सर. मग गाढव खूप आहे तर तुम्ही लीद त्याची गोळा करा ना. ओके ओके गाढवाची लीद पूर्वी मडकी करताना त्या मातीमध्ये घालाय कारण त्याच्यामध्ये हिट प्रचंड आहे. ओके घोडा आणि गाढव ह्या ओके मडक्याच्या मातीमध्ये घोड्याची आणि गाढवाची लीद घातली की मडकं जास्त खणखणीत होतं. ओके ठीक आहे सर, अंडरस्टँड, थँक्यू. तर कोकणामध्ये एका माणसाने आपण क्रिकेटला नेट प्रॅक्टिसला जे नेट लावतो ना हा. ते नेट त्यांनी त्याच्या बागेला पूर्ण लावलंय माकडांकरता म्हणून. हो. आणि तो असा वयाने 80-82 आहे आणि एकटा माणूस ते 2-4 एकर सांभाळतो. आणि त्याच्यात एवढ्या कसं करता होतं की ते जे नेट आहे ना हो ते असं लावायला लागतं. बर. असं लावलं तर माकड चढून खाली येतात. नाही नाही पूर्ण कव्हर केलंय त्यांनी. वरती पण हो 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 टोटल 2 एकरला. यस म्हणजे जिथे झाड आहेत तिथे. कुठे कुठे? तुम्हाला पाठवतो क्लिप त्या माणसाची. तर मोठी फेमस जागा आहे माणूस हो. ओके. युट्यूबवर आहे बघा तो. आपला गट याचा गट होईल त्या गटावर ते ठेवा. बर ओके. सर एक प्रश्न आहे. जीवनजी विचारा तुमचे प्रश्न. हॅलो सर, हा. आय एम बॅक. माझं नेटवर्क मध्ये काहीतरी इश्यू होता. मी थोड्या वेळापूर्वी ओझरचा प्रश्न विचारलेला. ओझरचा प्रश्न विचारला होता ना. हा. ते प्रश्न तुम्ही फक्त ओझर सांगितलं आणि पुढे काही सांगितलं नाहीत. अच्छा अच्छा. मी ओझर माझं नेटवर्क रत्नागिरी मध्ये काहीतरी लांजाच्या पुढे असं सांगितलं. हा. तर हं. आम्ही क्वचित गावी जातो 1 किंवा 2दा वर्षातून. पण आम्ही तिथे झाडांची लागवड केली आहे. परंतु मला तिकडे सॉइलची फर्टिलिटी इन्क्रीज करायची आहे. तर 1-2 व्हिजिट मध्ये मी असं काय केलं पाहिजे की मी सॉइलची फर्टिलिटी इन्क्रीज किंवा रिटेन करू शकते? अवघड आहे कारण कोकणामध्ये राब भरण्याची पद्धत जी आहे ते राब भरण्याच्या पद्धतीमध्ये तुमचे बाग सगळे तुम्ही नसताना पालापाचोळा घेऊन जाणार लोक आणि जमीन स्वच्छ करणार आणि ते त्यांचा राब भरणार. म्हणजे तुम्ही तुमच्या तिथल्या माणसांना माझ्या शेतातले पडलेला पालापाचोळा नेला नाही पाहिजे असं म्हणू शकत नाही. तुम्हाला ते जर नियंत्रित करायचं असेल तर तुम्ही त्याचा छोटे श्रेडर मशीन येतात. श्रेडर मशीनमध्ये तुमच्या ज्या काय फांद्या लाकडं आहेत त्याचा चुरा करा आणि तुमच्या समोर रिंग घालून जमिनीत घालून टाका तर जमीन सुपीक होईल. कारण तुमच्याकडे श्रेडर माकडांचा मशीन. त्रास असेल तर तुम्ही तुरीसारखं पीक लावून जमीन सुपीक करू शकणार नाही कारण तूर माकडं खाऊन टाकतील. जमीन सुपीक होईल, तूर मिळणार नाही. त्याला जमीन सुपीक सर करायला खूप ह्याची काही लिंक आहे का ह्या श्रेडर मशीनची किंवा कुठे आपल्याला व्हिडिओ किंवा काही भेटू शकतं? हॅलो हॅलो हॅलो. हा. तुम्ही हॅलो. गुगलवरती गेल्यानंतर युट्यूबवर गेल्यानंतर तुम्हाला त्याचे शेकडो व्हिडिओ मिळतील की ओके. माझी जमीन सुपीक करण्यासाठी काय काय करता येईल. ते करताना तुम्ही त्यातलं सिलेक्ट करा रत्नागिरी. म्हणजे तुम्हाला रत्नागिरी परिसरातले जे काही लोक आहेत त्यांनी काय काम केलं ते कळेल किंवा ओके. कोकण विभाग असं म्हणा. कारण ओके. तुमची जी आहे ते ॲब्सेंट मॅनेजमेंट आहे आणि ॲब्सेंट हा. मॅनेजमेंटमध्ये तिथे केलेलं काम वांझोटं काम होतं. अच्छा. म्हणजे त्यात ते कोणीतरी वापर करून टाकतात त्याचा. कारण आमच्याकडे पहिलं म्हणजे चुलीला लाकूड लागतं, दुसरं राबाला लागतं आणि आमचं झाड आम्ही तोडत नाही तर तुमच्या झाडातलं आम्ही तोडून आणतो घरामध्ये. हा. आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही 4 दिवसांनी घरी जाणार आहात.
हो, आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम तोच होतो. 4 महिने येणार नाही आहेत. हां, ते प्रॉब्लेम तोच होतो आम्हाला. नशिबाने तुमच्या अजून घरामध्ये कोणी येऊन राहत नाहीये. ओह! नाही तेवढं थँकफुली तेवढ्या गोष्टी आहेत. हां. थँक सर. थँक फॉर युअर हॅलो हॅलो. विचारा. हॅलो सर. तर मी बोलतो चंद्रपूर जिल्हा. मला हॅलो. ऐकायला नाही आलं. सर मी प्रज्ञाकांत बनसोड बोलतो चंद्रपूर जिल्ह्यातून. बर तर बोला ना. एक प्रश्न आहे का, भाताची लागवड करतो कशाची? आणि भात तो सर 120 दिवसाचा भाताची लागवड करतो सर. हा भाताची लागवड आम्ही. तुम्ही भात तुमच्या हा इथे जवळपास 120 दिवस. तुमच्या इथे साकोली केंद्र आहे. साकोली हो. भात संशोधन केंद्र. तर तुमच्याकडे ज्या भाताच्या जाती त्या गाद माशीला प्रतिकारक पाहिजेत, कारण तिथे तुमची गाद माशी नावाची कीड आहे. आणि तिथल्या सगळ्या ज्या जाती आहेत त्या 120 दिवसाच्या आणि 135-140 दिवसाच्या आहेत. हो सर, पण आमच्याकडे जवळपास 120 दिवसाची लावतो आणि 135-40 असे पण लावतो सर. पण याच्यामध्ये सर नाही का आम्ही जवळपास संकरित बिया जास्त वापरतात. तर या संकरित बियामुळे नाही का सर रोगराई खूप वाढते. जसं तुम्ही संकरित बियाणे का लावताय? पण संकरित का लावताय मग? तर आमच्या दुकानामध्ये वगैरे बरेचसे लोक बियाणं आणतात सर, ते पण सांगतात त्याच्यामुळे नाही का पहिल्या वर्षी सर खूप. मी तुम्हाला असं सांगितलं, तुम्ही साकोली केंद्रात जा. साकोली भात संशोधन केंद्रात तुम्हाला ओपन व्हरायटी मिळतील, ज्याचं बी तुम्हाला करता येतं. आणि संकरित तुम्ही कुठलंही पीक, देशी असो, विद्यापीठाचा असो, दुकानात आणलेला असो, युरिया घातलं की त्याला कीड लागणार. त्याचे युरिया जो पण तुम्ही बंद करणार नाही. नारायण सावंतांचं 4 सूत्री भात पद्धत म्हणून एक पद्धत आहे, त्याची माहिती घ्या. माझ्या युट्यूबला भाताच्या वरती लागवडीवरती काही व्हिडिओ आहेत, बीज संस्कारापासून पोषणापर्यंत. ते बघा. मुख्य जर समस्या आहे ती खूप हाय डेन्सिटीने प्लांटेशन आणि युरियाचा अतिरिक्त वापर, याच्यावर कीड वाढते. आणि रोगांच्या कीड नियंत्रणासाठी वापरलेले फोरेट सारखी घाणेरडी कीटकनाशकं ज्याने बेडूक मारतो. बरं सर, आमच्याकडे नाही का खूप असं फवारणी केली जाते आणि खूप असं सगळे जीव जंतू जेवढे आहेत ते मरून जातात. आणि याच्यामध्ये नाही का शेणखत बहुत कमी टाकल्या जाते आणि हिरवळीचं खत फारच कमी आणि जास्तीत जास्त रासायनिक खतावर मुळात भाताला खतच लागत नाही. हिरवळीचं पण नाही आणि रासायनिक पण नाही. तुम्ही त्या भाताला स्वधर्माने वाढतं. त्याच्यावरती एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे 1 स्टार रिव्होल्युशन. तर काही न करता भाताला 100 दाण्याची लोंबी येतेच, कारण तो भाताचा जेनेटिक गुणधर्म आहे. आम्हाला 200 दाण्याची करायचे म्हणून आम्ही सगळे प्रॉब्लेम तयार करतो. तर जेव्हा तुम्ही देशी बी वापरता, संकरित बियाला स्वतःची डिमांड जास्त असते, त्याच्यात त्याला खतं लागतात. खतं घातले की रोग लागतात म्हणून औषधं लागतात. आणि औषधांमुळे मित्र कीटक आणि उपयुक्त प्राणी मरतात. त्याचे परत अजून कीड वाढते. हे दुष्टचक्र आहे. तर तुम्ही जेव्हा देशी बी लावाल तेव्हा त्याच्यामध्ये मे बी उत्पादन थोडं कमी येतं, पण त्याला खर्चही प्रचंड कमी येतो. आमच्याकडे सर नाही का एवढं उत्पन्न कमी होणारच आहे ना. तुम्ही जमिनीत काही देत नाही आहात, जमिनीतलं ते सगळं काढून घेताय, निसर्गातले उपयुक्त घटक मारताय, त्याचं उत्पादनामध्ये परिणाम होणारच आहे. आता मी माझ्या शेतामध्ये उदाहरणार्थ आमचं एक शेत घेतलं आम्ही 2006 ला. आता माझ्या त्या शेताची उत्पादकता आहे 35 किलो गुंठ्याला. एकही खत नाही आणि बी घरचं. पुस्तकाचं नाव काय सांगितलं सर? हॅलो हॅलो. हा बोला ना. आवाज येतोय माझा? आज जरा मोठ्याने हो बोला. हो सर, येतो हॅलो आवाज. हॅलो. आवाज येतोय? हो येतोय, बोला पुढे. हा जीवन परुळेकर, दोहा कतारवरून. बोला. माकडांबद्दल बरंच चर्चा होती आजच्या विषयात. तर एक मोटिवेशनल स्पीकर आहेत, त्यांनी त्यांच्या शेतामध्ये हा प्रयोग करून पाहिला होता. तर जे डिस्कार्डेड ग्रीस असतं ना, नॉर्मली मेकॅनिकल वर्कशॉपमध्ये तुम्हाला एक प्रकारचं ग्रीस मिळतं जे
फेकलं जातं, म्हणजे वाहनातून काढलेलं वगैरे. ते ग्रीस त्यांनी वापर केला होता त्यांच्या कुंपणावर, झाडांच्या बुंद्यावर. तर माकडाला पुष्कळ त्याचा हे आहे, भीती आहे. म्हणजे ते ग्रीस ते त्याच्या हातानं चिकटतं आणि ते एकदा त्याला म्हणजे सरांनी सांगितलं ना, मिरची पूड किंवा सुकट वगैरे असेल ते हातावर झाडाचा प्रयत्न करतं. त्याप्रमाणे ते ग्रीस एकदा लागलं ना, की माकड त्या भागात कधी परत परकत नाही. आणि हे ग्रीस अतिशय स्वस्तात पण मिळतं. तर त्यांचा एक व्हिडिओ पाहिला होता मी, जर मला मिळाला तर मी जरूर ग्रुपमध्ये पोस्ट करेन. तर त्याचा वापर करा, ते फार स्वस्त मिळतं. तर अशी माझी म्हणजे एक हे होती, त्यासाठीच मी बोललो. धन्यवाद. थँक्यू. सर एक प्रश्न होता. दीपक बोलतोय. माझी शेती पुरंदरच्या पायथ्याशी कोडीत गावी आहे. बर. आमचं माळरान आहे आणि पाण्याची क्षमता खूप कमी आहे. तर मी कोणती झाडं लावू शकतो असा मला प्रश्न होता. सीताफळ. सीताफळ. ओके. सीताफळाला पाणी लागत नाही, हा. अतिशय कमी पाण्यात येतं. आणि ओके. तुमची सासवडची एरियाची सीताफळ आणि श्रावण घेवडा ही ओके. पहिली सासवडची उत्पादनं होती. वेगळ्या बरं. प्रकारचे राजमे हा. ते पावसाळी पिकात तुमच्याकडे जास्त आहेत. आणि नंतरची जी पिकं तुम्ही तिथे ग्रामपरिवर्तन नावाची संस्था आहे बरं. खळदला, ओके. पाणी पंचायत आणि ग्रामपरिवर्तन, तर हा. त्यांच्याकडे जाऊन तुम्ही विचारा, ते तुम्हाला तसं तंत्रज्ञान देतील. कमीत कमी पावसामध्ये कमीत कमी पाण्यात कुठली पिकं जास्त चांगल्या पद्धतीने काढता येतील. त्यांचे कोर्सेस पण असतात तिथे. शुअर सर. धन्यवाद सर. ओके. सर विचारू का प्रश्न? हो विचारा. अंजली गाडगीळ. मी राहते पुण्यात, पण माझी शेती नांदूरला आहे. नांदूर बुद्रुक राहता, म्हणजे आपल्या श्रीरामपूरच्या पुढे. बर. तर माझे 2 प्रश्न होते की आपलं घरचं बियाणं ठेवायचं असेल तर ते कसं प्रिझर्व करता येतं? म्हणजे भाजीपाल्याचं वगैरे असेल तर त्याला काय राख वगैरे लावून ते राहतं का? म्हणजे अजून मी असं कधी ठेवलं नाहीये. तर ते कसं प्रिझर्व करायचं? आणि दुसरं, आमच्या तिथे कुठली अशी व्हरायटी आहे का भाताची? भाताला पाणी पुष्कळ लागतं. माझ्याकडे 2 बोर आहेत. तर थोडा भात करता येईल का? भाताला पाणी लागत नाही, तण नियंत्रण करायला पाणी लागतं. हातात आलं ना सगळं. हो. तुम्ही तुमच्या इथे जे कृषी विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये जा. त्यांनी भाताच्या चांगल्या व्हरायटी विकसित केलेल्या आहेत. त्या भाताच्या व्हरायटी राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंडर येतात बहुतेक तुम्ही. हो हो. हा, तर त्यांच्याकडे फुले समृद्धी म्हणून वासाचा भात पण आहे. आणि बर तो येतो, चांगला येतो. बर. हा, आणि तुमचा दुसरा प्रश्न काय होता, बियाणं कसं सांभाळायचं? तर हा. भाजीपाल्याचं बियाणं समजा दुधी असेल तर दुधीच ठेवायचा. आणि बाकीची बियाणं असेल तर उन्हामध्ये 2 दिवस सुकवायची चांगली, सावलीमध्ये 4 दिवस सुकवायची, आणि मडक्यामध्ये किंवा काचेच्या बाटलीमध्ये त्याच्या एवढीच राख घालायची चाळलेली, आणि ती बियाणे बर. ठेवून द्यायची. आणि त्याच्या बाटलीला वरती भोकाला झाकणाला भोकं पाहिजेत, कारण त्यातमध्ये हवा गेली पाहिजे, किंवा कागदाचं बुच करायचं. बर. म्हणजे त्याचा श्वासोश्वास चालू असतो, म्हणजे बियाणं मरत नाही. आणि लावायच्या आधी 8 दिवस ते उगवतं की नाही बघायचं. हा. हो. आपण बाकीच्या बियांचं बघतो तसंच ना, म्हणजे ते हो पोत्यावर हो हो घालून हो करतो हो. तसंच बघायचं. काय ओके. काय काय नाही, त्याच्याहून सोपं असं असतं की हा. तुमच्याकडे लोकमत पेपर येत असेल समजा, हो तो लोकमत पेपर तसा तुलनात्मक स्वस्त असतो हो. आणि तो टिपकागदासारखा असतो. तर त्याच्यावरती पाणी शिंपडायचं. रांगेमध्ये 10 बिया ठेवायच्या. 50 बिया ठेवल्या, परत पाणी शिंपडायचं. वरती दुसरा पेपर घडी घालायची, पाणी शिंपडायचं, गुंडाळी करायची, अंधारा जागी ठेवून द्यायचं. 4 दिवसांनी उघडून बघायचं. ज्याला अरे अंकुरलंय, जे अंकुरलंय ते आपलं बियाण्याची जर्मिनेशन%. ही खूपच छान आहे आणि सोपी पण आहे. सोपी आहे, सोपी आहे. सोपी आहे. चालेल. भाताचं माझ्या जरा मनात आहे, बघते आता कृषी होय होय विद्यापीठात. हा, होय. विचारते. तुम्ही, आपलं काय होतं की आपण सगळे शहाणे आहोत, त्याशिवाय आपल्याला विद्यापीठावर आपला विश्वास नाहीये, आणि कृषी विभाग काही मदत करत नाही, सरकार काही काम करत नाही, अशी आमची धारणा आहे. ती काही ठिकाणी बरोबर आहे, पण तुमच्या गावामध्ये कृषी सहाय्यक असतो, तुमचा तालुका कृषी अधिकारी असतो, त्यांना जाऊन भेटलं की तुम्हाला ते योजना सांगतात,
आणि त्यांना तुमच्यासारखे काम करणारे शेतकरी हवे असतात. कारण त्याला साहेबांना दाखवायचं असतं की माझ्यामुळे गाडगे साहेब मॅडमनी चांगली शेती केली. म्हणजे ते अच्छा. तुमच्या शोधात असतात. आपण त्यांच्या शोधात जायला पाहिजे आणि काय साहेब कसं काय मध्ये फोन केला पाहिजे की निदान रिस्पॉन्स काहीतरी यायला सुरुवात होते. हा चालेल. मी आता भेटते त्यांना आणि विचारते. मी आणि आता तूर, तुमच्या मूग, उडीद, गहू असं सगळं लावते, हरभरा. आता तुम्ही जे काय लावताय ना त्याला हंगामी पिकं म्हणतात. हो आता हो जरा दीर्घायुषी पिकं पण लावा, कारण हंगामी पिकांना मनुष्यबळ जास्त लागतं. हो. हं? मग कुठली लावू म्हणजे तुमची ते काय ते सजेस्ट? ते मी कसं सांगू? तुमच्याकडे पाणी किती आहे, तुमच्याकडे माणसं किती आहेत, तुम्ही शेताचा लांब किती राहता, या सगळ्यावरती अवलंबून असतं. मी महिन्यातनं 2-3दा जाते आणि मग 3 दिवस राहते तिथे. म्हणजे आणि ऑप्शन मॅनेजमेंट आहे. म्हणजे तुम्हाला भाजीपाला लावता येणार नाही. नाही, भाजीपाला मला नाहीच. ते झाला प्रयोग करून, ते काही जमत नाही मला. ते ट्रान्सपोर्टचं जमत नाही, इकडे आणता येत नाही. त्यामुळे बरोबर मी बरोबर. जरा ठोक पिकं धरली आहेत. ह्याचं बरं चाललंय. हो हो. अजून कोणाला एक प्रश्न घेता येईल आपल्याला? हा. शेवटचा प्रश्न आपण मला गुरुजी माझे अच्छा, धाके तुम्ही विचारा. ठीक आहे, विचारा तुम्ही. नाही तुम्ही विचारून घ्या सर, मी करतो. ओके. सर नमस्कार मगाशी सर. पुस्तकाचं नाव काय सांगितलं? वन स्टॉर रेव्होल्युशन. ते चॅटवर टाकलेलं आहे. नमस्कार सर, आदित्यवर्धन पाठक, शहापूरकर. प्रश्न 2 आहेत छोटे. एक म्हणजे गोकर्ण हे नायट्रोजन फिक्सेशन साठी वापरता येईल का? म्हणजे आता सपोज काजूचं झाड आहे, त्याला जर मी एक वेल लावली बाजूला, तर इज इट गुड का ते वाढून झाडाला कव्हर करेल म्हणून इट इज बॅड? काय तुमचं नाही, याच्यावर मत? ते दोन्ही काम करेल. पण तुम्हाला झाडाला चांगलं वाढवायचं असेल त्याला खाली इन्शुलिनचं झाड, हे मल्टीव्हिटॅमिनचं झाड लावायचं. जसं मल्टीव्हिटॅमिन म्हणून झाड मिळतं. हो, नावच मल्टीव्हिटॅमिन आहे. तसं नावच मल्टीव्हिटॅमिन आहे. ते लावायचं आळ्यामध्ये आणि ते कापून खाली टाकायचं. ओके. ते कोंबड्याला खायला घातलं तर अंड चांगलं होतं. भरपूर भरपूर फायदे होतात. दक्षिण अमेरिकेतून आलेलं एक वीड आहे आणि त्याचा खूप फायदा होतो. मल्टीव्हिटॅमिन. ओके. त्याचं दुसरं काही कॉमन नेम असं काही आहे का? मल्टीव्हिटॅमिन बोललं कळेल. मल्टीव्हिटॅमिन बोललं की काय. आणि ओके. पण लावू शकतो का? तुम्हाला तिथे वेगळ्या प्रकारची कडधान्य लावणं जास्त फायद्याचं आहे गोकर्णपेक्षा. ओके. दुसरा प्रश्न असा आहे सर, हे SRT पद्धत मी करून बघितली 2 वर्ष, पण मला SRT वर्सेस ट्रेडिशनल याच्यामध्ये जास्त फरक काही मिळाला नाही. तर मी SRT चुकीचं करतोय का मिक्स रिझल्ट आहेत? नाही तुम्ही SRT करताय म्हणजे काय करतायत, लोक काय म्हणतात की मी बेड केलं म्हणजे SRT झालं. SRTचं मुख्य हे आहे तणनाशक आणि युरिया ब्रिकेट. करेक्ट. आणि ते जर तुम्ही योग्य वेळ केलं की आधी नॉन सिलेक्टिव्ह तणनाशक फवारलं आणि मग नंतर तिथे भाताचं बी लावलं आणि मग गोल नावाचं तणनाशक फवारलं की 45 दिवस इथे काही तणी येत नाहीत. बरोबर आहे. हा, आणि मग ते तुमचं पोषण तिथे होण्यासाठी युरिया ब्रिकेटचा वापर करायला लागतो. सर ते सगळं करून बघितलं, त्या हिशोबाने केलं, 2 वर्ष लागोपाठ केलं, पण कन्व्हेन्शनल आणि SRT मध्ये जास्त आउटपुट मध्ये मला फरक कळला नाही. आणि दुसरी गोष्ट, एकच फक्त फायदा काय झाला, SRTचं प्रिपरेशन लवकर असल्यामुळे पावसात लेबरचा प्रॉब्लेम झाला नाही, कारण ते पहिलं होऊन सगळं केलं. तेच तर महत्वाचं आहे की मनुष्यबळ कमी लागलं आणि भाताची रोपं जी योग्य वेळी जागेवर उत्पादित होणं, वाढणं, म्हणजे भाताचं यील्ड वाढणं. पण यील्ड मध्ये तेच सांगतोय सर, यील्ड म्हणजे लेबरच्या हिशोबाने फायदा झाला. तुम्ही जात कुठली वापरली? YSR फाईन व्हरायटी आहे. आता फाईन व्हरायटी तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या भाताची उत्पादकता आणि तुमची उत्पादकता याचं तुलना करा ना. आणि परत ते दरवर्षी तेच बी तुम्ही वापरताय का, तर तसे रिझल्ट येतील, नाही तर नाही येणार. तेच YSRच आम्ही करतोय सर. म्हणजे घरचंच बी वापरताय, विकत घेऊन? नाही मी तुम्हाला काय सांगतोय, आज तुम्ही YSR या वर्षी लावला, ते जे बी झालं ते पुढच्या वर्षी वापरलं, ते बीला आई शिकवते या जमिनीतून तुझा विकास कसा. ओके ओके ओके. आम्ही दरवर्षी YSR विकत आणतो. करेक्ट, तेच करतो मी. हा, आणि मग ते कुठून तरी आणलेलं असतं. तसं नॉलेज जे आहे ते नॉलेज तिथल्या हवामानात, तिथल्या जमिनीमध्ये आपलं पोषण कसं येईल तसं ज्ञान आहे त्याच्याकडे. जेव्हा तुमच्या शेतात बी तयार होतं
तेव्हा त्या बीला एक डायरेक्शन मिळते, एक नकाशा मिळतो की आपल्याला या जमिनीतनं कधी काय मिळणार आहे आणि आपल्याला विकास कसा करता येईल त्याचा. तसे कधी लोकलाइज होऊन जाते. लोकल आहे, त्याला ऍकोमोडायझेशन म्हणतात. आणि ऍकोमोडायझेशन झाल्यानंतर सर्वायला फिटेस्ट होत जातं ते. ओके, त्याच्या नेहमी आपलं बी लावल्यानंतर रिझल्ट बोलायचे, तो पण नाही. अंडरस्टूड. तिकडेच चुकलो तुम्ही. थँक्यू. ठीक आहे. अजून एक काहीतरी पवनला विचारायचं होता. पवन. सर 2 प्रश्न होते. पहिला प्रश्न असा की यावर्षी मला म्हणजे मी विहिरीचं काम केलं, तर विहिरीचं काम माझ्या भात शेतीतच झालेलं आहे. तर बऱ्याच जेसीबीची मुवमेंट झाली, ट्रॅक्टरची मुवमेंट झाली 3-4 वेळा. तर जमीन पूर्णपणे झाली भात शेतीची. तर आता त्याला मला नांगर वगैरे करायचा नाही, मी डायरेक्ट चिखल करून म्हणजे माझा रेग्युलर पद्धतीने तसंच केलं तरी म्हणजे मला काही प्रॉब्लेम होणार त्याच्यामध्ये? कारण की मुवमेंट खूप झाली आहे हेवी मशिनरीची. अजिबात होणार नाही तिथे. अच्छा. तिथे आता तू जर तिथे कुठलंही तुझे काय कुठलं बी असेल ते बी टाक तिथे, कुठलंही. अच्छा, आताच्या परिस्थितीत वाहनाच्या दुकानात जे काय कचरा मिळतो तो पण आणून टाकलंस तरी चालेल. ओके. आणि ते उगवू दे आणि हा. डायरेक्ट चिखल कर. म्हणजे त्याच्यामध्ये ते गवत जे काय उगवलेलं असेल तण ते काढलं दे. कारण ओके. माती जी कॉम्पॅक्ट होणं आणि कॉम्पॅक्ट होऊन परत आपण चिखलणी करताना पोकळ होणं हे शक्य आहे. अच्छा. कारण मातीला ओलावा मिळाल्यानंतर माती नांगरली जाते. बर. आणि तिथे तुझं तण उगवणार नाहीये, हा, कारण ते तण दाबलं गेलंय किंवा क्रश झालंय. बरोबर. म्हणून टाकायला सांगितलं. ओके, आलं लक्षात. आणि दुसरा प्रश्न असा की घराच्या जवळ म्हणजे 3-4 फुटाच्या अंतरावरती अशी कुठली श्रब झाडं लावू शकतो जेणेकरून म्हणजे खास करून पश्चिमे साईडला ऊनला म्हणजे बफर करायला, जेणेकरून त्याचे रूट असं डीप नाही जाऊन घराला म्हणजे प्रॉब्लेम ना हो? कंद पिकं कुठली म्हणजे कर्दळ लावू शकतो, सोनटका लावू शकतो की ज्याची मुळं खाली जाणार नाहीयेत आणि बाजूला काही त्रास होणार नाहीये. पण मग त्याची हाईट साधारण 3-4 फुटच राहणार म्हणजे किंवा त्याच्यापेक्षा कमी. जास्त बफर असा जास्वंदी सारखा बफर नाही क्रिएट करणार ते. नाही, जास्वंद किंवा मेहंदी लावायची. मेहंदी. अच्छा. मेहंदी लावायची, अनंत लावायचा, पारिजातक लावायचा. हा, पारिजातक लावू शकतो. अनंताला शेप देता येतो आणि ते पारिजातकाची पानं गळतात, अनंताची पानं गळत नाहीत. ओके ओके, चालेल. धन्यवाद गुरुजी. 2 स्टोरी हाऊस असेल तर त्याच्यासाठी सेम यांनी जो प्रश्न विचारला होता तिथे कुठलं झाड लावू शकतो? म्हणजे दोन मजल्यांचा हाऊस असेल तर 2 स्टोरी. 2 मजल्यांचं घर असेल तर तिथे एवढं जवळ झाड लावायचंच नसतं. अच्छा, उन्हासाठी काहीच ऑप्शन? उन्हास 10 फूट लांब. 10 फूट लांब. कारण त्याच्यावरनं उंदीर, साप वरती तुमच्या घरात येतील. ओके. आणि वादळामध्ये ते झाड वाकून तुमच्या खिडक्यांना डॅमेज करेल. तर तुम्हाला तिथे बकांडिंब, सुरंगी, बुच अशी तुमच्या ह्याच्याप्रमाणे उभी वाढणारी बुचासारखी झाडं करता येतात, पण ते झाड कुचकं असतं, तुटते फांदे. कोकम लावता येईल. तुम्ही कोकणात आहात ना? हा, कोकम. मग कोकम लावा. कोकम उभं वाढेल आणि त्याचा काही त्रास होणार नाही, पण वाढेला सुरुवातीला हळू वाढेल. आणि मिळाले तर हातीसची रोपं लावा. कुठली? कोकण हातीस नावाचे कोकमाची जात आहे. ओके. त्याचं कोकम जरा टोमॅटो एवढं मोठं आहे, थोडं लेट आहे, पण फळ मोठं आहे त्याचं. ओके सर, थँक्यू. ओके. तुम्ही आपण आता जसा वर्ग केला तसा आपला एक कृषी पाठशाला नावाचा एक वर्ग असतो, जो वर्षभराचा अभ्यासक्रम असतो. 6 जूनला त्याची ऍडमिशन सुरू होते. दर शनिवारी 6 ते 8 असा तो वर्ग असतो. 50 शनिवार वर्ग असतो. तर तुम्हाला कोणाला इच्छा असेल तर तुम्ही त्याला जॉईन होऊ शकता आणि आपली शेती चांगली कशी करता येईल याची थोडक्यात माहिती घेऊ शकता. ते प्राथमिक शाळेचा वर्ग आहे तो. खूप माहिती ऍडव्हान्स मिळेल असं नाही, पण बेसिक माहिती त्याच्यातनं मिळेल. तर तुम्ही आज सहभागी झालात, धन्यवाद. आणि दर महिन्याला आपल्याला बुधवारी असा कार्यक्रम असतो पहिल्या. जरूर परत जॉईन व्हा. आणि आपण जशी आज चर्चा केली, काहीतरी नवीन माहिती नातू सरांनी सांगितली, आता त्याने तिखटाची सांगितली, ग्रीसची सांगितली, अशा नवीन काही माहिती मिळतात आणि त्याचा फायदा सगळ्यांना होतो. धन्यवाद. धन्यवाद काका. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. सर काका व्हॉट्सअप ग्रुप करणार आहात? धन्यवाद. ग्रुप असतो त्याचा. धन्यवाद काका. काका हे रेकॉर्डिंग अवेलेबल असेल का?
काका कृषी पाठशालाबद्दल सांगितलं का? हो. हो सांगितलं काकांनी. थँक्यू ऑल. थँक्यू मॅडम. मॅडम याचं रेकॉर्डिंग अवेलेबल असेल का? रेकॉर्डिंग हो, रेकॉर्डिंग असतो त्यांच्या युट्यूब चॅनलवर. ओके थँक्यू. थँक्यू. ओके थँक्यू. थँक्यू ऑल. जर मित्राच्या कोणत्याही ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व असाल ना तर तुम्हाला या सेशनची सुद्धा रेकॉर्डिंग मिळून जाईल. ओके थँक्यू मॅडम. नाही, आम्ही कशात नाहीये मॅडम ग्रुपमध्ये. मला असं फ्रेंडने पाठवलं तर आता कसं भेटणार? ग्रुपमध्ये मॅडम मी माझा नंबर सेंड केलाय. इंस्टाग्रामच्या आपल्या बायो मध्ये व्हॉट्सअप ग्रुप जॉईनिंगची लिंक आहे, तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. नंबर मिळेल का मॅडम? हॅलो हॅलो. ज्यांना नंबर हवाय त्यांच्यासाठी मी जस्ट चॅट बॉक्स मध्ये नंबर टाकत आहे, त्यांनी त्या ओके. नंबरवर केला तरी चालेल. जस्ट 2 मिनिट्स होल्ड, मी नंबर टाकते चॅट बॉक्स मध्ये. ओके. हॅलो. हा नंबर मिळाला. 9 नंबर हवा तर तुम्ही आहे ना निसर्ग मित्र फार्म मध्ये सेव्ह केला तरी चालेल. हा त्यांचा ऑफिसचा नंबर आहे. थँक्यू मॅडम. मॅडम. वेलकम. एक सर कुठे हॅलो. त्याच्यामध्ये नंबर सेव्ह केला पण त्याच्यामध्ये म्हणजे व्हॉट्सअपची लिंक नाही दिसली. त्यांनी सांगितलं ना ते ऑफिस नंबर आहे म्हणून. जर तुम्हाला बायो मध्ये व्हॉट्सअप लिंक करा तर इथे लिंक अपडेट करते ना. हा बायोमध्ये फेसबुकची लिंक आहे, व्हॉट्सअपची नाही दिसत आहे. येस, बायो मध्ये अपडेट करते लिंक. ठीक आहे, थँक्यू. हॅलो. हॅलो. हा मॅडम, कोणत्या बायो मध्ये ऍड करतायत तुम्ही? इंस्टाग्रामच्या बायो मध्ये ऍड करते. इंस्टाग्राम निसर्ग मित्र म्हणून आहे का? हो, निसर्ग मित्र फार्म. ओके, मग त्याच्यामधून व्हॉट्सअपची लिंक भेटेल का मला? हो हो, तिथे ग्रुप असेल, त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन झाले ना, तिथे फ्री सेक्शन ऑलरेडी शेअर केलं असेल. हो थँक्यू. थँक्यू. निसर्ग मित्र फार्म चालेल. थँक्यू.
हॅलो हॅलो, कोणी आहे का? मीटिंग केव्हा चालू होणार आहे झूमची? हॅलो. मीटिंग संपली आहे मॅम. संपली? हो 6 ते 7च होती. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल. हॅलो. येस बोला. मॅडम याचं रेकॉर्डिंग भेटेल का सरांच्या हो हो ग्रुप? recording तुम्हाला मिळेल आणि इंस्टाग्रामच्या बायो मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ऍड आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला तिथे लिंक पण मिळेल. ओके ठीक आहे मॅम. आणि जर तुम्ही एखाद्या निसर्ग मित्राच्या ग्रुपमध्ये असाल तिकडे पण तुम्हाला लिंक मिळून जाईल ह्या प्रशिक्षणाची. ओके मॅम ठीक आहे. थँक्यू.